कोलगेटच्या ट्यूबवर ज्यूज येईपर्यंत अत्याचार करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि असं करायलाच लागते हो. सारखं सारखं पैसे कोण घालणार. तर मित्रांनो नमस्कार, मी तुमचा सगळ्यांचा लाडका श्रावण बाळ. कमी वयातच जास्त जबाबदारी पडल्यामुळे आपल्या डोक्याची केस गेली, त्यामुळे आपण आईसाहेबांच्या केसात हात फिरूनच आपली हाऊस भागवून घेतोय रोज. कारण आपल्या डोसक्यावर खोडवं काय आता परत येत नसते हो. कारण खोडव्याचं नेडवं झालंय ना, नेडव्याचं आता पालवी फुटायची बंद झाल्या बघा बाग. आपल्याला नाश्त्याला पिझ्झा बर्गर असलं खायला काय आवडत नाही. जे मिळेल ते खाऊन आपण कायम समाधानी आणि सुखीच असतो. सकाळ सकाळी आईसाहेबांचा आशीर्वाद मिळाला की नाही, रोज रोज नवीन येणाऱ्या संकटांना लढायची आपल्याला नवीन ताकद मिळते. आपण गरीब आहे म्हणून कवा लाजत नसतो आणि पैसे आलं म्हणून कधी माजत नसतो. कारण आपल्याकडे पैसेच नसतात हो, त्यामुळे माझा काही विषयच नाही आणि लाजदा आपल्याला कधी जमलंच नाही. साखरेशिवाय चहाला आणि मित्राशिवाय आयुष्याला गोडवा हा कधीच येत नसतो. कारण आयुष्यातलं प्रत्येक वाईट काळात उभा असणारं एकमेव व्यक्तिमत्व तो म्हणजे आपला मित्र. त्याला चहा प्याला थांब म्हणताना तोंडात धरलेले कोलगेटची टुबवून म्हटला, बाबा संध्याकाळी येतो, मला काय तुझा चहा नको. आणि परंपरेप्रमाणे फुकटचा सेंट मारून येऊ गायब झाला. आपल्या कोलगेट मध्ये मिठाची कमी असल्यामुळे बहुतेक आपल्या दाताची धार गेली. दाताला नसली म्हणून काय झालं, चाकूला तर धार आहे की हो. काय तर म्हणतात बघा, शक्तीपेक्षा युक्ती मोठी, तसंच काय तर आहे. आणि आपलं कसं आहे माहितीये का, हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है अमीर. असं म्हणत म्हणतच आपण उलट्या पायाने गेलो बघा आणि सरळ पायानं आईसाहेबांनी नाश्ता घेऊन आलो. आणि आपल्या आयुष्याची इसकटलेली गडी बसो अगर ना बसो, उठल्या उठल्या हातरून काढणं म्हणजे हे फिक्सच आहे. आणि सगळी कामं आवरून झाली की राहिलेल्या 4 केसांना सांगायला लागते, बाबा तुम्ही सोडून जाऊ नका जा. कारण उद्या चुकून मी जर मोठं झालो तर माझ्या सक्सेस संकट तुम्ही पण मोठं होतील हो.